जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळ आज पहाटे एक भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला। महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसची टँकरशी समोरासमोर जोरदार धडक झाल्यानंतर बसने अचानक पेट घेतला। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली। या भीषण दुर्घटनेत किमान 8 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बारडोली परिसरातून प्रवास करत असताना खासगी बस आणि टँकर यांच्यात प्रचंड वेगाने समोरासमोर धडक झाली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की बसने काही क्षणातच पेट घेतला। आगीचे लोड संपूर्ण बसमध्ये पसरल्याने प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि जीव वाचवण्यासाठी धावपळ उडाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा तांत्रिक बिघाड यापैकी एखादे कारण असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।